आमदार सरनाईक साहेब. शिक्षक समन्वय संघाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सन्माननीय ज्ञानेश्वरजी म्हात्रे, सन्माननीय देशपांडे साहेब, सन्माननीय आमदार मांगुळकर साहेब, उपस्थित सर्व अतिशय तळमळीनं जमा झालेले सर्व शिक्षक, आमच्या महिला शिक्षिका बंधूंनो, भगिनींनो, आपल्याला कल्पना आहे अधिवेशनाच्या पूर्वीपासून आपलं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाला यश येण्यासाठी या अधिवेशन सुरू झालं त्या दिवशी वाढ मिळाली पाहिजे हे प्रश्न मी सभागृहामध्ये सातत्याने मांडले. आज देखील तो प्रश्न मांडला. सांगायचं एकच तात्पर्य की कुठे ना कुठे तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे. गेल्या 15, 18, 20 वर्ष झाले आपण निकष पात्र असून आपल्याला 20%, 40%, 60% मिळाले, परंतु टप्पावाढ होत नव्हती. प्रचलित धोरण अस्तित्वात आलं पाहिजे आणि टप्पावाढ मिळाली पाहिजे. अशा प्रकारे आपण शासन दरबारी सातत्यानं हा प्रश्न लावून धरला आणि आपल्या माहिती करता काल सन्मान्य राज्याचे मंत्री श्री गिरीजी महाजन या ठिकाणी आले. सकाळपासून त्यांच्या मागे लागून त्या ठिकाणी सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याबरोबर आताच मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये काय आनंदी वार्ता आहे ती वार्ता आपल्यापर्यंत सन्मान्य गिरीजी महाजन हे त्यांच्या वक्तव्यामधून सांगतील आणि त्यांचा आदर करून ते जसं सांगतील त्या हिशोबानं आपल्या सर्व शिक्षकांना त्यांचं म्हणणं ऐकणं आज आपला क्रमप्राप्त आहे. याचं कारण मुख्यमंत्र्यांजवळ टाईम नव्हता, वेळ नव्हता, परंतु अधिवेशनच्या पिरियडमध्ये त्यांनी वेळ काढला. आपल्या समन्वय संघटनेच्या वतीनं जितकं शिष्टमंडळ त्या ठिकाणी आलं होतं ते सर्व शिष्टमंडळ त्या मीटिंगमध्ये हजर होतं. आम्ही सर्व शिक्षक आमदार, पदवीधर आमदार, देशपांडे साहेब, सावंत साहेब, आम्ही सर्वजण त्या ठिकाणी हजर होतो आणि त्या ठिकाणी अतिशय गोड बातमी राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्याला तिथे त्या ठिकाणी दिलेली आहे. तुमचं शिष्टमंडळ देखील त्या ठिकाणी हजर होतं. सांगायचं तात्पर्य की या सरकारने निर्णय घेतलेला आहे की कुठे ना कुठे शिक्षकांच्या ज्या अडचणी आहेत, त्या समस्या आहेत, त्या दूर झाल्या पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून निर्णय आपल्याला गिरीजी महाजन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी इथं थोड्याच वेळेस दाखल होणार आहे. आपल्या सर्वांनी या आझाद मैदानावर ज्या ज्या वेळेस आंदोलन केलं त्या आझाद मैदानाचा पायगुण म्हणा आपल्या सर्वांना त्या याच्यामध्ये यश आलेलं आहे आपण पाहतो. म्हणून शिक्षक समन्वय संघटनेचा, शिक्षक समन्वय संघटनेचा, शिक्षक समन्वय संघटनेचा, शिक्षकांच्या एकजुटीचा, शिक्षकांचा एकजुटीचा आपले प्रयत्न फळास आलेले आहेत एवढं मी आपल्याला सांगतो. आणि आपल्याला कुठे ना कुठे दिलासादायक बातमी सन्मान्य मंत्री महोदय गिरीजी महाजन या ठिकाणी आल्यानंतर देतील. ज्ञानेश्वर भाऊ यांनी आपल्याला सविस्तर माहिती सांगायचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आपल्या सर्वांचं मनोधैर्य, आत्मविश्वास, जिद्द आणि त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी त्याची फलश्रुती आनंदामध्ये परावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सर्वांना मी भावी कार्यकालासाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.